हे बघा, हायकोर्टाने आज 9 लोकांना बेल दिलेली आहे. त्या राईट्स जे झालेलं होतं तिथं भालदारपुरा तहसील पोलीस स्टेशन आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे घटना घडली होती त्यामध्ये आज हायकोर्टाने 9 लोकांना जामीन मंजूर केलेली आहे. यामध्ये कोण आहे, काय चार्जेस त्यांच्यावर सविस्तर सांगा. टोटल तर 57 चार्जेस होते, पण आता हायकोर्टाने दिलेलं आहे बेल. 57 कलम लावलेली होती. नाही, हे बघा, त्यांच्याकडे काही जप्ती नव्हती. कारण काय, हे जे दगडफेक आणि हे जे काही दाखल केलं होतं त्यांनी चार्जशीटमध्ये, जे चार्जशीट दाखल झालेली आहे, चार्जशीट म्हणजे 2000 किती पेज आहे, 2000 पेजेसची चार्जशीट आहे. त्यामध्ये त्यांनी जितके आरोपी आहेत त्यांच्यावर वेगवेगळे ॲलिगेशन्स दिले होते. कोणाला आयडेंटिफिकेशन परेडमध्ये त्यांनी ओळखलं होतं कोणी, आणि आमचं जे म्हणणं होतं की ठीक आहे, जे काही घटना घडलेली आहे त्यामध्ये त्यांचा काही दोष नाही, ते इनोसंट लोक आहेत, म्हणून आम्ही त्या कोर्टात पैरवी केली होती आणि कोर्टाने आम्हाला जामीन दिलेली आहे. त्याची नावं सांगा. हे बघा, त्यांचे नावं आहे इक्बाल अन्सारी, एजाज अन्सारी, अब्बास अन्सारी, इजहार अन्सारी, अशफाकुल्ला अमीनुल्ला, मुजम्मिल अन्सारी, मोहम्मद राहिल, मोहम्मद यासिर, इफ्तेकार अन्सारी. ते सगळे नागपुरातले आहे, महालवर, भालदारपुरा आणि इथले राहणारे आहेत. बघा, त्यांना काय, ते घरी होते, त्यांना घरून उचलून नेलं होतं. कोणी घराच्या बाहेर उभे होते त्यांना पकडलं होतं. त्यांच्याकडून हे जितके आरोपी आहेत त्यांच्याकडून काही जप्ती झालेली नाही. जितके आरोपी आहेत त्यांच्याकडून काही जप्ती झाली नाही. फक्त 2 आरोपी कडून जप्ती झालेली आहे, ते तिथं आहे, बेल अप्लिकेशनचं पेंडिंग आहे. कोणत्या कंडिशन्सवर बेल आता ऑर्डर पूर्ण मिळाला नाही आम्हाला. ऑर्डर मिळाल्यानंतर सांगू आम्हाला काय कंडिशन आहे. फक्त जमानत 1 लाख रुपयाची जमानत दिली. 9 लोकांना आता जमानत मिळालेली आहे. इतर जे आरोपी आहेत त्यांना देखील जमानत आता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल का, तुम्हाला बळ मिळेल काय? बघा, हे बघा, जे 9 लोकांची जी ॲप्लिकेशन लावले वेगवेगळ्या वकिलांनी लावले. श्रीरंग भंडारकर साहेब होते, अविनाश गुप्ता होते, आम्ही होतो, आणि रफिक अकबाणी, आदिल नवेद, हे आम्ही सगळे मिळून ते ॲप्लिकेशन लावलेले होतो. आणि वेगवेगळे त्यांचे रोल होते. कोणाला घरून नेलं होतं, कोणाला घराच्या समोर जे कोणी नमाज पडायला जात होतं त्यांना उचललं होतं. तर जी माहिती आहे आतापर्यंत तुमच्याकडे, एकूण किती आरोपींना आतापर्यंत म्हणजे ताब्यात घेतलेल्या किंवा अटकेत आहेत किंवा जेलमध्ये आहेत? आत्ता आणखीन 67-70 ॲप्लिकेशन, आणखीन बेल ॲप्लिकेशन पेंडिंग आहे. सर, समोर 70 लोकांची बेल ॲप्लिकेशन पेंडिंग आहे सेशन कोर्टात. आता त्याच्यात पण आर्ग्युमेंट झालेलं आहे आणि ऑर्डर करता ठेवलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.